नगरचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे। काल रात्री 8 वाजता त्यांनी मारण्याची भेट घेतली आणि सत्कारही स्वीकारलेला आहे। काल निलेश लंके पुण्याच्या दौऱ्यावरती होते। गुंड गजा मारण्याची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। निलेश लंके काल पुण्याच्या दौऱ्यावरती होते आणि पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यामध्ये गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रकांत, एकीकडे पुणे पोलीस आयुक्त गुंडांवरती वचक बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे राजकीय नेते पुन्हा एकदा या गुंडांची भेट घेत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्या एक वेगळ्या प्रकारचं समर्थन पुढे होताना दिसतंय का? निश्चितच तुषार, तुला सांगतो 3 महिन्यापूर्वीच पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालयात याच गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची अक्षरशः परेड काढली होती। ओळख परेड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळ्यांना असं 4 तास उभं राहून ठेवलं होतं लाईनीत भर उन्हात आणि सगळ्यांची हजेरी घेतली होती की त्यांना हेच दाखवायचं होतं की गुंड शेवटी पोलिसांच्या पायाशीच असले पाहिजे। पण त्याच गजा मारण्याची आज नव्याने खासदार झालेले जे निलेश लंके आहेत, स्वतःला म्हणजे सोशल मीडिया स्टार समजवतात, त्यांनी का भेट घ्यावी याचं कोडं पडलेलं आहे उभ्या महाराष्ट्राला। कारण या महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे, पुरोगामी महाराष्ट्र, शरद पवार ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, निलेश लंके लोकसभेत पुरोगामी विचाराची धारा सांगतात ते, आणि तेच निलेश लंकेंना या एक गँगस्टर राहिलेल्या गजा मारण्याला का भेटावंसं वाटतं, ते बी निवडून आल्यानंतर। म्हणजे तसं पाहिलं तर निलेश लंकेंची राजकारणातली इमेज ही रॉबिनहूड टाईप राहिलेली आहे। पारनेरमध्ये त्यांच्यावर अनेक गुंडगिरीचे आरोप झालेले आहेत, तिथले स्थानिक लोक नेहमी त्यांच्याविरोधात संघर्ष करतात। पण आपल्याला माहिती आहे, कोविड काळात त्यांनी कोविड सेंटर चालवलं, त्या काळातनं त्यातनं ते प्रचंड अख्ख्या सोशल मीडियावर अगदी खरं आहे। म्हणजे चंद्रकांत, माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही समाजसेवा करता, तुम्ही कोणत्या पद्धतीने राजकारण करता हा मुद्दा वेगळा होतो, पण एका गुंडाची भेट घेण्याची वेळ तुमच्यावरती काय येते, त्या भेटीमागचं कारण काय, आणि पुन्हा त्यांनी त्याच्याकडनं सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे, याच्या मागची बातमी काही कळली आहे का आपल्याला? नाही, याची 2 दिवस झाले निलेश लंके इथं पुण्यात होते, त्यांचे मित्र आप्तेष्टांना भेटत होते, त्यांचं फ्रेंड सर्कल आहे, स्वाभाविक आहे, भेटलं पाहिजे, त्याबद्दल गैर काय नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं। पण तुम्हाला गजा मारण्याची मैत्री का करावीशी वाटते? अगदी खरे, गजा मारण्याची मैत्री का करावीशी वाटते? चंद्रकांत, तुम्हाला एकच मिनिट थांबवतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेशजी, आमच्या प्रतिनिधींनी ही पूर्ण बातमी तुम्ही ऐकलेली आहे, व्हिज्युअल्स तुम्ही पाहतच असाल, याच्यावरची पहिली प्रतिक्रिया काय गरज पडली असेल की त्यांना गजा मारण्याची भेट घ्यावीशी वाटते? ते पहा, निलेश लंके यांचा खरा चेहरा यातून उघड पडलेला आहे। निलेश लंके यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाच्या निमित्तानं त्यांना महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीची इमेज, लोकांची आणि रुग्णांची सेवा करण्याच्या करता धडपडणारा आणि वेळ प्रसंगी त्यांच्या सोबत राहून त्यांची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आदर्शवत अशा पद्धतीची प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तयार झाली। परंतु निलेश लंकेंची खरी प्रतिमा काय आहे ती पारनेर आणि त्या परिसरातल्या लोकांना चांगलं माहीत आहे। निलेश लंके आता आमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते आणि आता आमच्यापासून दूर गेले म्हणून वाईट झाले असं आम्हाला म्हणायचं नाही। परंतु आता निवडणुकीमध्ये विरोधामध्ये ते आमच्या लढत असताना ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्यातून अनेक बाबी उघड झाल्या की निलेश लंके हे त्या ठिकाणी एक प्रकारचे गुंडच आहेत। निलेश लंकेंची त्या परिसरातल्या MIDC मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत आहे। त्यांच्या नावावर म्हणा किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीचं देखील त्या ठिकाणी काम करतात आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना मग वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंडांचा त्या ठिकाणी सहकार्य असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। आताच्या निवडणुकीमध्ये कदाचित या सगळ्या MIDC असेल किंवा अजून वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्याकडून निवडणुकीच्या करता निधी मिळवून घेण्याकरता म्हणून या गुंडांची मदत त्यांना झालेली असू शकते आणि निवडून आल्यानंतर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता म्हणून ते त्याच्याकडे गेलेले असू शकतात। याच्या पलीकडे दुसरा अर्थ काही नाही। अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उलट आमच्यावरच आरोप केले गेले रोहित पवारांच्याकडनं
की आम्ही गुंडांचा वापर निवडणुकीमध्ये करतोय, आम्ही गुंडांना वापरून दादागिरी करतोय, असे आरोप रोहित पवारांनी आमच्यावर केले होते. मुळातच रोहित उमेशजी, आपण पवार जर बघितलं तर हा मुद्दा खूप चर्चेला आलेला होता. रोहित पवारांनी केलेले आरोप, पैसे वाटण्याचे झालेलं प्रकरण आणि पुन्हा निलेश लंकेंनी थेट ऑन स्टेज पोलिसांना दिलेली धमकी, या सगळ्या गोष्टी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या होत्या. उमेशजी, एकीकडे आपण म्हणतोय की राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी असल्या पाहिजेत जेणेकरून त्याचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे असेल. मात्र जर एखादा लोकप्रतिनिधी असं जर खुलेआम जाऊन एका गुंडाची भेट घेत असेल तर नेमका त्यांना मेसेज काय द्यायचा आहे, आणि जर ते लोकप्रतिनिधी असतील तर समाजाने त्यांना नेमक्या कुठल्या प्रकाराने आणि कुठल्या अँगलने स्वीकारावं? एक पहा की मुळातच असं आहे की आपल्या समाजाची संरचना ही वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळा विचार करते. त्याच आता मग आता जे गुंडांचा उल्लेख तुम्ही केला, गजानन मारणे यांच्या पत्नीला कोथरूड भागामध्ये नगरसेवक म्हणून लोकांनीच निवडून दिलेलं होतं. मग त्या लोकांना माहित नव्हतं का की ही एका गुंडाची पत्नी आहे? लोक त्यांनाही निवडून देतात. आजकाल तो काळ राहिलेला नाहीये की दहशतीच्या जोरावर लोकांची मतं घेता येतात, पैशाच्या जीवावर लोकांची मतं विकत घेता येतात. आजकाल तो काळ राहिलेला नाही. लोक जास्त जागरूक झालेले आहेत, लोक जास्त समजदार झालेले आहेत आणि लोक जास्त हुशार झालेले आहेत. तरीही हे घडतं. त्यामुळे या सोसायटीतले हे एक वेगळ्या पद्धतीचं मानसशास्त्रीय विश्लेषण करावं लागेल. अगदी खरं. खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकारे जे मुद्दे तुम्ही समोर मांडलेले आहेत त्याच्यामुळे समाजाचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद उमेशजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. मी पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, आपण बघितलं उमेश पाटील काय नेमकं म्हणाले. एकीकडे समाजाचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज आहे आणि दुसरीकडे त्यांनी फार मोठा गंभीर आरोप केलेला आहे की गजा मारण्याची पुणे परिसरातल्या MIDC मध्ये वचक आहे, त्यांच्या गुंडांची तिथे गँग आहे आणि त्याच पद्धतीचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा हा निलेश लंकेंना निवडणुकीमध्ये झालाय, म्हणून ते त्यांना धन्यवाद म्हणायला गेले असावेत अशी शंका त्यांनी उपस्थित करून दाखवले. खरं तर याचं उत्तर आता स्वतः निलेश लंकेंनी दिलं पाहिजे, त्यांनी समोर आलं पाहिजे. पण आपण त्यांना सकाळपासून सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, ते फोनवर उपलब्ध होत नाहीत. ते का भेटले, कशासाठी भेटले, सदिच्छा भेट होती, मग त्यांना गजा मारण्यालाच का भेटावंसं वाटलं, इतरांना भेटले असेल नाही असं नाही. पण जो माणूस वादग्रस्त राहिलेला आहे, गँगस्टर राहिलेला आहे, त्याला भेटून तुम्ही काय मिळवलेलं आहे, त्यातनं तुम्हाला नेमका मेसेज काय द्यायचा आहे? का तुमची यापूर्वीची इमेज रॉबिनहूड राहिलेली त्याचं तुम्ही जाहीर समर्थन करता का अशा प्रकारे भेटी घेऊन? याचं उत्तर त्यांना द्यावं. सगळ्यात महत्त्वाचं, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे नेहमी अजित पवारांवर अख्खे इलेक्शनच्या काळात दादागिरी गुंडगिरीचे आरोप करत होते. मग हे निलेश लंकेंचं काय, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. अगदी खरं चंद्रकांत, तुम्ही म्हणतात की याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आणि तुम्ही जो वारंवार निलेश लंकेंचा उल्लेख रॉबिनहूड प्रमाणे करत होता, त्या रॉबिनहूडच्या इमेजला खुद्द यांनीच धक्का लावलाय का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. जसं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं तसं आम्ही निलेश लंकेंशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्याशी जेव्हा संपर्क होईल त्यावेळेला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आम्ही दाखवू.